मेळाव्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। दोन्ही सेनांनी या मेळाव्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे आणि विधानसभेतल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी ठाकरेंचे कार्यकर्ते करतायत। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आज नक्की कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर मुंबईमध्ये मनपा जिंकण्याचं लक्ष ठेवत एकनाथ शिंदेही आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन करण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंचा अंधेरीमध्ये आज मेळावा आहे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंचा बीकेसी मध्ये मेळावा आहे। दोन्ही मेळाव्यांची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकांसाठीचं रणशिंग दोन्ही शिवसेनेंकडून फुंकण्यात येणार आहे। दरम्यान आता महाविकास आघाडीमधूनच आगामी महापालिका निवडणुका लढवायच्या का या संदर्भात उद्धव ठाकरे काही मोठी घोषणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे सुद्धा आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात त्यांच्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि या निमित्तानं ठाकरे गटानं अंधेरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केलेला आहे। या ठिकाणी तयारीही झालेली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे। कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांचं पहिली जाहीर सभा आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमके आज काय जाहीर घोषणा करणार का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। आणि तसंच आजच्या या मेळाव्यात, या शिवसैनिकांच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट आहे तो दाखवला जाणार आहे आणि शाहीर आणि गायक नंदेश उमप आहेत ते या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी जो बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो पोवाडा लिहिलेला आहे तो पोवाडा या ठिकाणी सादर केला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कांगडेसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। पुण्यतिथी 1 आणि मेळावे 2 अशी परिस्थिती आज मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे आणि बीकेसी मैदानावरती शिवसेनेचा मेळावा होतोय। एकनाथ शिंदे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। मात्र मेळाव्याच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रभू श्रीरामाच्या मंदिराची वर्षपूर्ती असा उल्लेख असणारा एक बॅनर आपल्याला पाहायला मिळतो। एक मंदिर जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे आणि राम मंदिराची स्थापना ही बाळासाहेबांची इच्छापूर्ती होती। राम मंदिराची स्थापना सत्यात उतरवलं आणि दिघे साहेबांचं हे स्वप्न होतं। आपण जर बघितलं तर या बॅनरवरती रामलल्लाचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। राम मंदिराची प्रतिकृती आहे, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि मधोमध आनंद दिघे साहेबांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं हे एक आकर्षण जे आहे हे मेळाव्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठी जय्यत तयारी सध्या बीकेसीच्या मैदानावरती सुरू असतानाची आपल्याला दिसते। कॅमेरामन किरण कादळेसह सागरवाड, साम टीव्ही, बीकेसी, मुंबई।